काही दिवसापूर्वी औरंगाबादमधील वैजापूर येथे संत रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माचे पैगंबर यांच्या विरोधात आपत्तिजनक शब्द वापर केले होते। त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी म्हणून मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मोर्चा संपल्यानंतर परत येत असताना काही कट्टरवादियांनी गाड्यांना तिरंगा, हिरवा झेंडा स्टिकर बघून त्या वाहनांची तोडफोड केली असल्याची माहिती मिळाली आहे। ही घटना मुंबई बीड हायवे रोडवर घडली आहे। याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समाजसेवक तथा ऑल इंडिया पंथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी काय म्हणाले पहा। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया। उशिरा महत्त्वाचं आव्हान करतोय। इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मुंबईला गेलेल्या तिरंगा रॅलीतील जे काही आंदोलक आहेत ते मुंबईवरून परत निघत असताना बीडचे आंदोलक यांच्या 2 गाड्या टार्गेट करण्यात आलेल्या आहेत। शिळफाटा या ठिकाणी अज्ञात समाजकंटकांनी अचानक येऊन झुंडीने येऊन हातामध्ये रॉड वगैरे असे शस्त्र घेऊन गाड्यांची तोडफोड केली व 4 ते 5 आंदोलकांना मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे। ही घटना अतिशय गंभीर आहे। मी जाहीर आवाहन करतो आंदोलकांना की दिवसभर मुंबईमध्ये असताना महामार्गाने जात असताना कुणीही आडवं आलं नाही, पण अंधाराचा फायदा घेऊन, एकटेपणाचा फायदा घेऊन समाजकंटक हे आंदोलकांना टार्गेट करतील। त्यामुळे माझ्या मुस्लिम बांधवांना मी आव्हान करतोय की ज्या पद्धतीने तुम्ही सामूहिक ग्रुपने गेलात त्याच पद्धतीने परत ग्रुपने या। तुमच्या गाड्यावरती या गाड्यांना जे टार्गेट झालंय त्यात तिरंगा आणि हिरवा झेंडा आणि काही स्टिकर बघून टार्गेट करण्यात आलेलं आहे। नासिर शेख या ऑल इंडिया पॅंथर सेनेचा पदाधिकारी या रॅलीमध्ये सामील झाले होते आणि त्यांची ही गाडी होती, त्यांना टार्गेट करण्यात आलेलं आहे। येत असताना झेंडे, स्टिकर अतिशय जागरूकपणे लक्ष देऊन सामूहिकरित्या संघटित राहून परत यावं। मी पोलिसांच्या संपर्कात आहे, पोलिसांना आव्हान करतोय, मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्राची पोलीस असेल, जे मार्ग लागतील, नाशिक, कल्याण, औरंगाबाद हद्द, या सगळ्या पोलिसांना आव्हान करतोय की महामार्गावरती सतर्कता बाळगावी। कोणताही अनुचित प्रकार घडून महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, काही निरपराध मुस्लिम तरुणांना टार्गेट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि सर्व मुस्लिम बांधवांनी सुरक्षित परत आपल्या घरी आलं पाहिजे। ज्यांनी हल्ला केलाय त्या समाजकंटकांना तात्काळ अटक करावी, त्यांचा शोध घ्यावा। तात्काळ शोध घेतल्यास पुढील होणारी घटना टाळली जाईल असं आव्हान सुद्धा या माध्यमातून मी करतोय आणि सर्वांना सतर्कतेने परत येण्याचं आव्हान करतो।